ठीक आहे. मी कीर्तिकुमार हे आमचे सहकारी होते आणि माझे वैयक्तिक मित्रसुद्धा आहेत. त्यांच्याशी बोलून त्यांचा काय समज गैरसमज असेल ते दूर करू. सर, ईडीच्या भीतीने राज ठाकरेंना ट्रॅक बदलायला लागला असा एक बाईट छगन भुजबळांचा व्हायरल होतो. मुळात कोण काय बोललं जुनं त्याला आता छगन भुजबळ स्वतः काय बोलले काय नाही बोलले मला वाटतं हे सगळ्यांना सगळं माहिती आहे. मुळात विषय असा आहे जी सन्माननीय राजसाहेबांनी भूमिका मांडली ही महाराष्ट्राच्या हिताची आणि देशाचं हित डोळ्यासमोर मांडली. ज्या लोकांना फक्त स्वतःचा स्वार्थ कळतो त्या लोकांना ह्या गोष्टी कळणार पण नाही. यांनी स्वतःच्या भावाचे नगरसेवक चोरले त्यांना काय या गोष्टी कळणार आहेत त्याग आणि या म्हणजे ते एवढं आहे की आता ज्या आघाडीमध्ये गेले तिथे पण काँग्रेसची जागा ओरबडून खाल्ली ना त्यांनी सांगलीची. ह्यांचं आयुष्य पूर्णपणे लोकांना ओरबाडण्यामध्ये ज्यांचं आयुष्य गेलंय त्यांनी आम्हाला अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। काय शिकवावं तुम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे होतं म्हणून तुम्ही वेगळी भूमिका घेतली. तेही मुख्यमंत्री पद तुम्ही शिवसैनिकाला देणार होता तेही स्वतःच्या पारड्यात पाडून घेतलं. अशा लोकांनी आम्हाला काय शिकवावं. आणि जर एवढा स्वाभिमान असेल माझं तर वेगळं म्हणणं तुम्ही विधान परिषदेचे आमदार झालात उद्धव ठाकरे साहेब कुणाच्या जीवावर झालात जे आत्ता तुम्हाला आमदार सोडून गेले त्यांच्या जीवावर झालात ना. मग एवढा स्वाभिमान असेल उद्धव ठाकरेंना त्यांनी राजीनामा द्यावा आणि लढवावी परत निवडणूक. जे संजय राऊत रोज एवढी पकपक करतात त्या संजय राऊत राज्यसभेचे सदस्य कोणाच्या जीवावर झाले याच आमदारांच्या जीवावर झाले ना. मग एवढा स्वाभिमान असेल तर ती सोडावी आणि आता लोकसभा लढवावी. त्यांनी आहे का तेवढी हिंमत संजय राऊतांमध्ये. ज्यांच्यात हिंमत नाही त्यांनी आम्हाला शिकवू नयेत गोष्टी. आणि एकही जागाचे बार्गेनिंग न करता आम्ही पाठिंबा देतो म्हणायला ना खूप गट्स लागतात खूप हिंमत लागते खूप त्यागाची भावना लागते. महाराष्ट्राचा विचार करणारा माणूसच हे करू शकतो देशाचा विचार करणारा माणूस करू शकतो. ती उंची ना उद्धव ठाकरेंची आहे ना संजय राऊतांची आहे. कालच्या भूमिकेनंतर ठाकरे गटाने फडणवीसांचा जुना इंटरव्ह्यू शेअर केलाय. ठाकरेंचे इंटरव्ह्यू जर मला शेअर करायला लागले जर उद्धव ठाकरेंचे इंटरव्ह्यू आम्ही शेअर केले तर ह्याच मोदींची स्तुती करणारचे इंटरव्ह्यू 100 टाकू शकतो. टाकायचे का आम्ही स्वतः किती पलट्या मारलेल्या आहेत हे एकदा उद्धव ठाकरेंनी बघावं ना. 2019 मध्ये तुम्ही भाजपबरोबर युती करून निवडणुका लढलात त्याच्यानंतर तुम्ही निवडून कोणाबरोबर आलात भाजपबरोबर आलात. सत्ता कोणाबरोबर स्थापन केली काँग्रेस बरोबर केली राष्ट्रवादी बरोबर केली. ज्या शरद पवारांबद्दल उद्धव ठाकरे काय बोलले याचे व्हिडिओ आजही आहेत आणि ते आम्ही टाकणारच आहोत. त्यामुळे आम्हाला शहाणपण शिकवण्याच्या फंदात उद्धव ठाकरेंनी पडू नये. देशहित काय असतं राज्यहित काय असतं हे ज्यांना कळत नाही त्यांनी आम्हाला शिकवू नये. ज्यांनी आयुष्यभर फक्त मलिदा खाण्याचं काम केलं आहे कोरोनाच्या काळामध्ये घरात बसून ज्यांनी फक्त फेसबुक लाईव्ह केलं ते आम्हाला काय शिकवणार. आम्ही तर रस्त्यावर होतो. सन्माननीय राजसाहेबांकडे लोक रोज भेटायला यायची कोरोनाच्या काळात आणि कोरोनाच्या काळात त्यावेळेला कृष्णकुंजवर या सगळ्या गोष्टी होत होत्या. लोकांना भेटायचं लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही केलं. यांनी काय केलं लोकांचे किती हाल केले. ट्रेन बंद ठेवून कोरोना काळात ट्रेन बंद ठेवल्या आणि बसनी प्रवास करत्या. बसमध्ये कोरोना होत नव्हता काय. खिचडी घोटाळा बॉडी बॅग घोटाळा सगळ्यांमध्ये कोरोनाच्या काळात लोकांचे तर हाल केले आणि स्वतः पैसे खाण्याचं काम केलं. हे असल्या लोकांनी आम्हाला शिकवायची गरज नाही. आम्हाला नीतिमत्ता कळते. तर लोकसभा लढवायची नव्हती तर मग शर्मिला ठाकरेंनी पुण्यात जाऊन साईनाथ बाबरांना दिल्लीत जाण्याचा अहो त्यावेळेला सन्माननीय राजसाहेबांनी निर्णय घेतला होता का काय हा का प्रश्न आहे का. सर, जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा याच्यावर टीका केली. जितेंद्र आव्हाड म्हणतात ते बस एवढंच बोलायचं होतं तर ट्विट करायचं एवढी माणसं आली होती. जितेंद्र आव्हाडांसारख्या मुंकणाऱ्या माणसांवर आम्ही बोलू इच्छित नाही. त्यांची एक गोष्ट धड नाही आणि जितेंद्र आव्हाडांकडनं शिकावं एवढी आत्ता आमची परिस्थिती नाही आहे. जितेंद्र आव्हाडांनी आम्हाला शिकवू नये. स्वतःच्या त्यांनी ठाण्यामध्ये काय करतायत काय नाही करत आहेत त्याचं त्यांनी स्वतःकडे बघावं. यांनी भाजपला पाठिंबा देतो म्हणून अजित पवार साहेबांना पत्र लिहून दिलं
आणि आता पलटी मारली. ती का मारली, कशामुळे मारली हे सगळ्या जगाला माहिती आहे. ट्रेनचा तुम्ही आता मुद्दा काढला तो कोरोना काळामध्ये केंद्राकडून सुद्धा ट्रेन बंद करण्यात आल्या होत्या, त्यामुळे केंद्राचा नव्हता. आम्ही स्वतः रेल्वे चे जे अधीक्षक आहेत त्यांना भेटलो होतो, त्यांना निवेदन दिलेलं, त्याला आमची ट्रेन चालू करायची तयारी आहे, पण महाराष्ट्र सरकार आम्हाला परवानगी देत. विधानसभा विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी देखील टीका केली आहे कालच्या प्रश्नावर की आज वाघाची शेळी मला असं झाली वाटतं काँग्रेसचा आहे ना मोबाईल, हे सिम कार्ड नसलेला मोबाईल आहे. हे सगळे आउटडेटेड नेते आहेत, यांचं काही उरलेलं नाही. आज शिवसेनेने यांना दाबून टाकलं, फुटलेल्या शिवसेनेनी. त्यामुळे यांनी स्वतःची लायकी ओळखावी काय आहे ती वडेट्टीवारांनी. सर मनसेने बिनशर्त पाठिंबा दिलाय महायुतीला, मात्र महायुतीमध्ये अद्यापही जागा वाटपावरती तीड आहे. महायुतीमध्येच नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे, त्यामुळे मनसेचा पाठिंबा देण्यात मला असं वाटतं तो त्यांचा आपापसातला विषय आहे, ते बसून सोडवतील. पण सर आता ह्या लोकसभे झाल्यानंतर विधानसभेसाठी तुमची रणनीती काय असणार आहे? कारण काल राज ठाकरे सुद्धा म्हटले की साहेबांनी सांगितलं ना विधानसभेची तयारी करा, आम्ही तयारीला लागू. तुमचे किती उमेदवार त्यावेळेस दिसतील पाहिजे याचा निर्णय राजसाहेब घेतील आणि योग्य वेळी तुम्हाला सांगू आम्ही नक्कीपणे. अंजली दमनी यांनी असं म्हटलं की कहना क्या चाहते हो अशी सोडून द्यावं. आता तो त्या पक्षात नाही, त्या आपमध्ये नाहीत, त्यांना कोण विचारत नाही. असं आता रोज कोण ना कोण काहीतरी बोलेल तर प्रत्येकाची थोडी उत्तर देता येणार. काहीतरी त्याला हे पाहिजे ना, वैचारिक बैठक पाहिजे. अशा लोकांच्या प्रश्नाला निश्चितपणे उत्तर देऊ. यांची कुठे बैठकच नाही, त्यांच्या प्रश्नाला काय उत्तर देणार. सर म्हणजे तुम्ही अनेक वेळा तुम्ही नेहमीच राज ठाकरे यांच्या संपर्कात असतात, नेमकं मूळ कारण काय होतं या संपूर्ण निर्णय घेण्याचं आणि याला एवढा वेळ का लागला? म्हणजे अवघ्या लोकसभेचं संपूर्ण शेड्यूल झालेलं आहे. मला असं वाटतं सन्माननीय राजसाहेबांनी जो निर्णय घेतला तो महाराष्ट्राच्या हिताचा आहे, देशाच्या हिताचा आहे. बघा असं आहे, 1 जागा 2 जागा जर आम्ही खूप बार्गेनिंग केलं पत्रादी पाडून घेता आल्या असत्या, पण ते करून महाराष्ट्राचं हित साध्य होणार होतं का? महाराष्ट्राचं हित कशात आहे मला असं वाटतं. आणि या सगळ्यावर आज महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे, देशाची प्रगती झाली पाहिजे, तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, या मुद्द्यांवर आम्ही पाठिंबा दिला आहे. नाही तर आम्ही फक्त 1 जागा किंवा 2 जागा या गोष्टींवर भांडत बसलो असतो. तर आज हे जे मुद्दे आहेत, तरुणांना रोजगार असेल, महाराष्ट्राचा विकास असेल, या गोष्टींवर कोण बोलणार? काही लोकांची मानसिकताच 1 जागा आणि 2 जागाची, आमची मानसिकता ही महाराष्ट्राच्या विकासाची आहे. पण सर आता एक तुमचा सरचिटणीस जे आहेत त्यांनी थेट राजीनामा दिलेला असे तुम्हाला अनेक घटना सांगितलं, घडू शकतील, तर मी त्याला तुम्हाला कसं सांगितलं सांभाळलं की का? ज्या लोकांचा गैरसमज झाला आहे, आज कीर्तिकुमार शिंदे असतील, ते माझे जुने सहकारी आहेत, अनेक वर्ष आमच्या पक्षात होते आहेत. नेमका त्यांचा काय गैरसमज ते माझे वैयक्तिक मित्रसुद्धा आहेत, मी त्यांच्याशी बोलीन आणि तो विषय सॉर्ट आउट होईल. तर जेव्हा राज ठाकरे यांनी अमित शहाची भेट घेतली, त्यांना युतीबाबत सांगितलं, त्यावेळी कमळाजी इंजिनवरच आम्ही निवडणूक लढणार असं राज ठाकरेंनी म्हटलं. मात्र भाजपला मनसेची जागा द्यायची नव्हती, फक्त पाठिंबा हवा होता. तर काय कोण म्हणालं असं? भाजपला ह्या म्हणजे ह्या सगळ्या घडामोडीवर कोण म्हणालं असं? नाही असं म्हणजे आता चर्चा सुरू आहे. चर्चा आहे. बघा तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो गाढवाची. वडील होता आणि मुलगा होता आणि गाढव होतं आणि तिघं चाललेले रस्त्यावरनं. लोक वडिलांना काय म्हणाले, अरे काय तुम्ही 3 जण झालं, ते गाढव असंच रिकामं फिरतंय. मग त्यांनी मुलाला बसवलं. मग लोक म्हणायला लागले, अरे मुलाला का बसवलं, खरं वडिलांनी बसायला पाहिजे. वडील बसले. मग लोक म्हणाले, अरे वडील बसले आणि मुलगा चालतोय, बरोबर दिसतं का? मग ते दोघंही गाढवावर बसले आणि मग ते म्हणाले, अरे काय त्या बिचारा गाढवाची तुम्ही काळजी करत नाही. दोघंही जण बसलेत आणि मग ते आई वडिलाच्या मुलांनी गाढव अंगावर घेतलं. तर म्हणाले, लोक मूर्ख आहेत का, गाढव कशाला अंगावर घेऊन फिरतात? त्यामुळे कुठलाही तुम्ही निर्णय घेतला तरी लोक बोलत असतात. पण जो महाराष्ट्राच्या हिताचा योग्य निर्णय आहे, देशाच्या हिताचा योग्य निर्णय तो सन्माननीय राजसाहेबांनी घेतला आहे आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्ही त्याची अंमलबजावणी करू.